17 कंपास पेट्या 720 रुपयाला विकल्यास 5 कंपास पेटीच्या खरेदी किमती इतका तोटा होतो, तर प्रत्येक कंपास पेटीची खरेदी किंमत काढा असं म्हटलेलं आहे. 5 कंपास पेटीच्या खरेदी इतका तोटा झालेला आहे, परंतु आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, प्रत्येक कंपास पेटीची खरेदी किंमत काढायची आहे. म्हणून काय करायचं, कंपास पेटीची खरेदी किंमत काय करायची आहे, सुरुवातीला माहित नाही x मानूया. आता किती कंपास पेट्या खरेदी झालेल्या आहेत, तर 17 कंपास पेट्या खरेदी झालेल्या आहेत. म्हणून काय होणार, 17 गुणिले x. आता पुढे तोटा किती झालेला आहे बघा, तोटा हा 5 कंपास पेटीच्या खरेदी इतका, म्हणजेच काय होणार 5 गुणिले x. खरेदी किंमत माहित नाही, x मानलेली आहे, म्हणून काय केले 5 गुणिले x केले. आता विक्री किंमत काढायची आहे, म्हणून सूत्र काय आहे, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत, बरोबर खरेदी किंमत वजा तोटा, वजा काय असतो, तोटा असतो. आता बघा विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत 720 रुपये आहे, बरोबर. खरेदी किंमत काय होणार आहे, 17 गुणिले x, म्हणजेच काय झाले 17x झाले. पुढे तोटा 5 गुणिले x, म्हणजेच काय होणार वजा 5x होणार. पुन्हा 720 बरोबर 17 मधून 5 गेले, किती राहिले 12x राहिले, 12x राहिले. 12 इथे गुणाकारात आहेत, इकडे आल्यानंतर काय होणार आहेत, ते भागाकारात जाणार आहेत. म्हणून 720 भागिले 12 बरोबर x. आता याला जर भाग लावला 12 एके 12, 12 सग 72, शून्य जसा आहे जसाच्या तसा. म्हणून काय झाले, आता x बरोबर काय किंमत मिळाली, x बरोबर 60. म्हणजेच प्रत्येक कंपास पेटीची खरेदी किंमत किती आहे, 60 रुपये आहे. किती आहे, 60 रुपये.